श्री साई निर्माण शैक्षणिक संकुल ग्रीन अँड क्लीन शिर्डी फाउंडेशन द्वारकामाई प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून साई निर्माण शैक्षणिक संकुलातील विद्यार्थ्यांना 1100 फळ झाडांचं वाटप करण्यात आलंय। यावेळी सौ धनश्रीताई विखे पाटील यांनी उपस्थिती लावत त्यांच्या हस्ते फळ झाडांचं वाटप करण्यात आलंय। सौ धनश्रीताई विखे पाटील यांनी या उपक्रमाचं कौतुक करत झाडे लावा झाडे जगवा ही घोषणा कागदावर न राहता विद्यार्थी दशेतच मनावर रुजली पाहिजे, यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचं म्हटलंय। यावेळी नगराध्यक्षा सौ जयश्रीताई थोरात, उपनगराध्यक्ष अभय भैया शेळके, साई निर्माण शैक्षणिक संस्थेचे उपाध्यक्ष ताराचंद कोते, ग्रीन अँड क्लीनचे अजित पारख, सर्व सन्माननीय नगरसेवक नगरसेविका, संस्थेचे मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। सगळ्यांनी छान उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये मज्जा केलेली आहे। किती लोक एक्साइटेड आहेत परत शाळेत यायला आणि किती लोकांना वाटतंय आता जर घरी असतं तर मस्त झोपलेलो असतो। नाही खोटं आहे। मॅडमने सांगितलं रेज युअर हँड्स, पण का बरं रेज युअर हँड्स माहित नाही, फक्त रेज युअर हँड्स। खरं तर मी श्री संदीप वसंतराव डागे, प्राचार्य, श्री साई निर्माण इंग्लिश मीडियम स्कूल शिर्डी। आमच्या चेअरमन विजयजी कोते पाटील व व्हाईस चेअरमन ताराचंद कोते पाटील यांच्या प्रेरणेतून उभी असलेली आमची साई निर्माण एज्युकेशनल हब, आज आम्ही श्री नामदार डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री जलसंपदा यांच्या वाढदिवसानिमित्त आज आम्ही फळझाडं वाटप केले। ह्या फळझाडं वाटप करण्यामागचा उद्देश आणखी एक होता की प्रत्येक शाळेला एक पेड़ माँ के नाम असा एक शासनाने निर्धारित केलेला एक पेड़ माँ के नाम हा एक शैक्षणिक उपक्रम आम्ही आज चांगल्या पद्धतीने राबवत आहोत। शासनाच्या निर्देशानुसार प्रत्येक मुलाने एक झाड लावायला हवं आणि ते झाड लावताना त्यांनी त्याच्या आई सोबत तो फोटो घ्यायचा। त्याच पद्धतीने मुलं बऱ्याचदा ह्या उपक्रम त्यांना करायचा असतो, पण त्यासाठी झाड कुठून आणणार, म्हणून आज आम्ही प्रत्येक मुलाला शाळेच्या पहिल्या दिवशी प्रत्येक मुलाला एक फळ झाड देऊन त्या मुलांनी घरी जाऊन हे झाड त्याच्या आईसोबत तो झाड लावणार आहे आणि एक फोटो आम्हाला पाठवणार आहे, जेणेकरून एक पेड़ माँ के नाम हा उपक्रमही पूर्णपणे यशस्वी होईल आणि आमच्या लाडके नामदार साहेब यांचा वाढदिवसही चांगल्या पद्धतीने आम्ही साजरा केल्याचा एक समाजात मेसेज पण जाईल।